स्वामी ओम सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर आजचा हा व्हिडिओ जर का तुमच्या समोर आला आहे तर नक्कीच तुम्ही भाग्यवान आहात। आणि खरंच जर तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात तर 100% हा संपूर्ण व्हिडिओ बघितला तर तुमचाच फायदा आहे। बघा, उद्या 9 सप्टेंबर 2025, जर 9 सप्टेंबरला व्हिडिओ बघत असाल तर आज 9 सप्टेंबर 2025 हा दिवस खूप महत्त्वाचा आहे। सकाळ संध्याकाळची दोन्हीही वेळ खूप महत्त्वाची आहे। म्हणजे सकाळी 9:09 तर रात्री 9:09 तुम्हाला एक खूप असा सुंदर उपाय मी सांगणार आहे, ज्या उपायासाठी तुम्हाला हा व्हिडिओ आज खूप काही सांगून जाणार आहे। कारण आजच्या या उपायामागे अगदी आपल्या मागील आदिशक्तीचा आशीर्वाद, त्याचबरोबर आपले कर्मफलदाता मंगल ग्रह आणि त्याचबरोबर आपले इष्टदेव आपल्याबरोबर असणार आहे। ते कसे काय, चला मी सांगते। 9 सप्टेंबर 2025 म्हणजे 9वा दिवस, म्हणजे 9 तारीख, 9वा महिना आणि 2025चं टोटल होतं 9। अंकशास्त्रानुसार या अंकाला खूप प्रभावी मानलं जातं। बघा, तुम्ही इतर व्हिडिओज बरेचसे बघितले असतील, हे करा ते करा, असं करा त्या गोष्टी करा, हे सगळं तर आहेच आहे। पण त्याचबरोबर जेव्हा तुम्ही योग्य व्यक्तीकडनं ती गोष्ट ऐकता, म्हणजे एखाद्या अंकशास्त्रतज्ञाकडनं तुम्ही ते ऐकता, तेव्हा तुम्हाला उपयोगी अशा गोष्टी तिथे समजून येतात। 9 नंबर म्हणजे हा मंगळाचा आकडा। म्हणजेच या दिवशी तुम्ही जेवढी कृती कराल तेवढ्याच तुमच्या पुढच्या वर्षासाठी, पुढच्या येत्या भवितव्यासाठी तुम्हाला खूप चांगल्यारीत्या रिझल्ट मिळणार आहे। उद्याचा दिवस खूप महत्त्वाचा आहे। एखादी नवीन सुरुवात करणार असाल किंवा एखादं काही काम करायचं असेल, काही गोष्टी करायच्या असतील तर नक्कीच करू शकता। आता प्रश्न येणार, ताई पितृपक्ष चालू आहे, करायचं का? काही गोष्टी करायच्या आहेत ते करू शकतो का? 100% पितरांचं स्मरण करायचं आणि नक्कीच करायचं। आपण आपल्या आयुष्यात आज जिथे कुठे आहोत चांगल्या लेवलला, ते आपण आपल्या पितरांमुळेच असतो। आणि जर का काही वाईट घडत असेल किंवा काही स्ट्रगल असेल, काही कष्ट होत असतील तर नक्कीच कुठेतरी काहीतरी पितरांचं कमी पडतं आहे, म्हणून ते होत आहे। ते व्यवस्थित व्हायला लागलं तर नक्कीच त्या गोष्टी नीट होतील। याच्या मागील व्हिडिओमध्ये पितरांचा त्रास होऊ नये, पितृदोष लागू नये, त्याच्याबद्दलच्या ज्या काही गोष्टी असतात, अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये काहीही खर्च न करता साधे सोपे उपाय सांगितलेत। 1-2 उपाय आहे, नक्की करायचे आहेत। चला आजचं बघूया आपण। हा व्हिडिओ जर तुमच्यासमोर आला आहे तर तुम्ही भाग्यवान कसे आहात, तर तुम्हाला सकाळी 9:09 किंवा रात्री 9:09 एक गोष्ट करायची आहे। बघा, आपल्या देवघरात एक लाल रंगाचा दोरा असतो, ज्याला मौली किंवा लाल दोरा आपण म्हणतो, जे आपण आपल्या हातात प्रोटेक्शन म्हणून घालत असतो। आता प्रोटेक्शन म्हणजे प्रोटेक्टर म्हणजे कोण, तर मंगळ ग्रह म्हणजे सेनापती। आणि सेनापती काय करतो, तर आपल्याला प्रोटेक्ट करतो, तो लढतो, तो कृती करतो। त्याच पद्धतीने आज तुम्हाला कृती करायची आहे। काय कृती करायची आहे, तर तुमची जी काही इच्छा, जी बऱ्याच वर्षापासून, बऱ्याच दिवसापासून अडकलेली आहे, तुम्हाला असं वाटत असेल की माझी ही गोष्ट पूर्ण होतच नाही, अडथळे येत आहेत, कामात अडचणी, अशा खूप काही गोष्टी असतील, तर तुम्हाला एक दोरा घ्यायचा आहे। शक्यतो 1 मीटरचा असावा, हाताने मोजला तरीही चालेल, 1 मीटरचा असा तो दोरा असावा। लाल रंगाचा मौली किंवा लाल पांढरा दोरा आपण जो देवाला वापरतो, देवाच्या पूजेला वापरतो, तो दोरा असावा, इतर कुठलाही नाही। आता काय करायचं आहे तुम्हाला, आता देवासमोर बसायचं आहे। सकाळी 9:09 इच्छापूर्ती सुरू करायची आहे, म्हणून तुम्हाला आधीच थोडं 15 मिनटं बसावं लागेल। करायचं काय आहे, सगळ्या गोष्टी घेऊन बसायच्या, देवासमोर आपली इच्छा सांगायची आधी, आणि त्यानंतर 9:09 सकाळी किंवा संध्याकाळी, जॉबला जात असाल तर संध्याकाळी करा, सकाळी करायचं असेल तर सकाळी करा। यावेळेस त्या लहरी खूप जास्ती प्रमाणात असतात। म्हणजे 9:09 9 तारीख, 9वा महिना, 9वं वर्ष अशी त्याची बेरीज होते आणि त्यानुसार तुम्हाला त्या गोष्टी मिळायला जास्ती प्रमाणात मदत होते। आता तुम्हाला काय करायचं आहे, तो लाल रंगाचा दोरा घ्यायचा आहे, त्यावर तुम्हाला आता 9 गाठी बांधायच्या आहेत।
9 गाठी कशा? तर पहिली गाठ घ्यायची. पहिली गाठ ही 9:09 बांधायची. पहिली गाठ इच्छेची 9:09 बांधायची. त्यानंतर पुढची म्हणजे जी तुम्ही बांधणार आहात ती दुसरी गाठसुद्धा एकाच इच्छेची असावी. किती इच्छा करणार आहात? 9 इच्छा नाही, फक्त आणि फक्त एकच इच्छा. आणि ती एक इच्छा धरून तुम्हाला 9 गाठी बांधायच्या आहेत. 9:09 सकाळी किंवा 9:09 संध्याकाळी पहिली गाठ बांधताना इच्छा म्हणायची आहे. दुसरी गाठ परत बांधायची, मग तीच इच्छा परत म्हणायची आहे. तिसरी गाठ बांधायची आहे, परत तीच इच्छा परत म्हणायची आहे. त्याचबरोबर चौथी बांधायची आहे, परत तीच इच्छा म्हणायची आहे. पाचवी बांधायची आहे, परत तीच गाठ बांधून झाल्यावर तीच इच्छा म्हणायची आहे. 6वी, 7वी, 8वी, 9वी अशा 9 गाठ बांधूस तर तुम्हाला तीच इच्छा रिपीटेड 9 वेळा सांगायची आहे युनिवर्सला. युनिवर्सला तुम्ही जेव्हा 9 वेळा एकच इच्छा सांगणार तेव्हा 9 या लहरी तुमच्या गोष्टी तिथपर्यंत पोहोचवणार आणि त्याचबरोबर तुमची इच्छा ती तातडीने पूर्ण होणार. त्याचबरोबर अजून एक गोष्ट लक्षात येईल, इथे तुम्ही विचारणारच मला म्हणून आधीच सांगते. दोरा घेताना थोडा इतभर सोडायचा, पहिली गाठ बांधायची. परत थोडा इतभर सोडायचा, दुसरी गाठ बांधायची. परत थोडा सोडायचा, तिसरी गाठ बांधायची. असं थोडं 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 सोडत तुम्हाला 9 गाठी बांधायच्या आहे. आता या गाठी बांधून झाल्यावर या दोऱ्याचं काय करायचं असा प्रश्न पण येणार. तर हा दोरा तुम्हाला तुमच्या उजव्या हातात बांधायचा आहे. तुमच्या उजव्या हातात बांधायचा आहे, डाव्या नाही. स्त्री असू दे पुरुष असू दे, तुम्हाला उजव्याचं हातात तो बांधायचा आहे आणि तो कायम पुढे तुम्हाला तो तसाच ठेवायचा आहे. कधी काढायचा हाही प्रश्न येईल, तर तो काढायचा नाही. जेवढा मोठा दोरा आहे तो कापायचाही नाही, आहे तसाच गाठण बांधायची आणि तुमच्याबरोबर कायम तसाच ठेवायचा. कमीत कमी हा महिना संपोस तरी तुम्हाला तो तसाच ठेवायचा आहे. त्यानंतर तुम्ही अगदी काही काढण्यात आलं, काही झालं तर काढू शकता, पण ह्या महिन्यात तुम्हाला तो दोरा काढायचा नाही. आता तुम्हाला काय करायचं आहे, ही इच्छा जेव्हा तुम्ही दोरा हातात बांधणार असाल तेव्हा तुम्हाला जे आहे देवासमोर बसायचं आहे. एक तेलाचा म्हणा, तुपाचा म्हणा दिवा घ्यायचा आहे, लावायचा आहे. देवासमोर ती इच्छा परत म्हणायची आहे आणि ही इच्छा माझी आता पूर्ण झाली आहे हे गाठ बांधून झाल्यावर, म्हणजे हातात बांधून झाल्यावर युनिवर्सला सांगायची आहे की तुमचे खूप 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 धन्यवाद, तुमचे खूप 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 धन्यवाद असे 3 वेळा म्हणायचे आणि त्यानंतर ही इच्छा पूर्ण झाली आहे असं म्हणायचं आहे आणि मग तिथून उठून तुम्ही तुमच्या कामाला लागू शकता. एक गोष्ट नंतर ती 100% करायची आहे, ती म्हणजे दिवस संपायच्या आत ती इच्छा तुमच्या मॅनिफेस्टेशन बुकमध्ये लिहायची आहे. मॅनिफेस्टेशन बुकमध्ये ती इच्छा पूर्ण झाली आहे अशी ती तारीख धरायची. म्हणजे जसं की आता 9 सप्टेंबर आहे तर 9 डिसेंबरपर्यंत तुमची ही इच्छा पूर्ण झाली आहे अशी ती तारीख धरायची. 9 डिसेंबर 2025 लिहायचं आणि ती इच्छा माझी आता पूर्ण झाली आणि मी खूप आनंदी आहे अशा पद्धतीने तुम्ही ते जगत आहात अशा पद्धतीने ते लिहायचं आहे. ही इच्छा केल्यास तुमच्या आयुष्यात तुम्हाला बदल नक्कीच दिसणार आहे, जाणवणार आहे आणि त्यानुसार तुम्हाला स्वतःमध्ये या गोष्टी खूप प्रमाणात वेगळ्या दिसणार आहे आणि अशा पद्धतीने तुमची ही इच्छा नक्कीच पूर्ण होणार. तर चला, आपला हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. कमेंटमध्ये 999 लिहायला विसरू नका.